मग ह्या ज्या दिशा ही खराब झाली. हा, ऍक्च्युली कसं आहे की वास्तूमध्ये पूर्ण टोटल 16 दिशा आहेत. ओके. आतापर्यंत म्हणजे मॅक्झिमम असं झालेलं आहे की मिथ आहे किंवा असं म्हणतात पण की 8 दिशा आहेत. 4 मेन आपल्या दिशा आहेत, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ. त्यांच्या उपदिशा नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट, ह्यात 8 दिशा झाल्या. पण मेन दिशा आणि या उपदिशांच्या मधात दिशा आहेत. बर. फॉर एक्झाम्पल आपण बघितल्या गेलं तर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, देन नॉर्थ ईस्ट येईल. ओके. त्याच्यानंतर ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, मग ईस्ट येईल. ओके. ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, मग साऊथ ईस्ट येईल. बर. देन साऊथ ऑफ साऊथ ईस्ट. म्हणजे अशा पूर्ण या 16 झोन्स आहेत. प्रत्येक 16 झोन्सचे आपले आपले ऍट्रिब्यूट्स आहेत, त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि तिथे जे पाहिजे ते असलं तर तुमचा वास्तुदोष होत. फॉर एक्झाम्पल मोठा वास्तुदोष जसा म्हटला तर नॉर्थ ईस्टला टॉयलेट नसावा. अच्छा. कारण नॉर्थ ईस्टला मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की नॉर्थ ईस्टला वास्तुपुरुषांचं डोकं आलेलं आहे. बर. तिथे टॉयलेट आलंय म्हणजे डिस्पोज होत आहे, सगळं घाण होत आहे, तर तुम्हाला तिथे त्रास होणारच. मग ओके. बेस्ट डायरेक्शन जी आहे फॉर टॉयलेट वॉशरूम त्याच्यासाठी जी आहे ती साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे. अच्छा. किंवा वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट आहे. अच्छा. या डिस्पोजलच्या 2 दिशा आहेत. इथे टॉयलेट असले तर उत्तम. बर. पण हे शक्य नाहीये आता जे आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो आहे. आपण जर बांधकाम केलं तर इट्स ओके, पण फ्लॅट सिस्टीम मध्ये पॉसिबल आहे का? नाही आहे. तर मग त्यावेळेस आपण रेमेडीज करतो. ओके. कलर रेमेडीजने, कलर थेरपीने ते सॉल्व्ह होतात आणि प्रॉब्लेम्स तुमचे मॅक्झिमम प्रमाणात कमी होतात. पण मग हे आता जे सगळे बिल्डर्स जे दाखवतात की आम्ही वास्तूप्रमाणे सगळे बनवतो, तर कसं असतं बघा, एका फ्लोअरवर 4 दिशा असतात, 4 फ्लॅट्स असतात. 4ही फ्लॅट पॉसिबल आहेत का वास्तूप्रमाणे? नाही, इट्स नॉट पॉसिबल. कारण जर एक फ्लॅट नॉर्थला त्याचं गेट आलंय तर त्याच्या अपोजिटचा साऊथला येणार. करेक्ट. वेस्टला येणार, ईस्टला येणार. करेक्ट. तर 4 फ्लॅट मधला एकच फ्लॅट असा असतो जो जवळपास 70% वास्तूनुसार असू शकतो. बाकी नाही. उरलेले 2 हे 30-40% म्हणू शकतो आपण. आणि बाकी तर मी काही म्हणतच नाही. कारण इट्स डिपेंड्स की कन्स्ट्रक्ट करणारा कसा करतो आहे. बरोबर. जर त्याला परफेक्ट नॉलेज असेल 32 एंट्रन्स बद्दल तर साऊथला कोणत्या दिशेला S3 S4 ची जी डायरेक्शन आहे ती एंट्रन्स साठी चांगली आहे. जर त्यांनी ती घेतली तरच ते पॉसिबल आहे. पण त्यांनाही ते पॉसिबल नाही आहे प्रॅक्टिकली. करेक्ट. कारण मग त्यांचे जे प्लॅन आहेत ते पास झाले पाहिजेत, बऱ्याच काही गोष्टी असतात. तर इट्स नॉट पॉसिबल. ते वास्तूप्रमाणे नसतं. 4 फ्लॅट मधला एकच फ्लॅट हा 70% त्यातल्या त्यात असतो. उरलेला आपल्याला करून घ्यावं लागतं. मग रेमेडीज करून घ्यायला पाहिजे. बरं. एका फ्लोअरवर सपोज एकच फ्लॅट किंवा 2 फ्लॅट असतील तर पॉसिबिलिटी आहे की तुम्ही मग तसं, कारण ईस्टची एंट्रन्स चांगलीच असते. त्याच्यानंतर वेस्टचे पण W3 W4 ची एंट्रन्स खूप चांगली असते. तर त्यांनी त्या एंट्रन्स घेतल्यात. मग त्याप्रमाणे आतमधला बेडरूम त्याप्रमाणे करून घेतलेला आहे, टॉयलेट त्याप्रमाणे करून घेतलेले आहे. तर ते शक्यता आहे. W3 W4. आता हे सगळ्यांना नवीन आहे की W3 W4 काय आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे की 16 दिशा आहेत आणि 32 एंट्रन्स आहेत. बर. आता एक झोन मध्ये 8 म्हणजे नॉर्थ मध्ये म्हटलं तर N1 N2 N3 N4 N3 असं हे सगळं सेक्शन्स आहेत. ओके. एक दिशा ही 22.5 डिग्रीची आहे आणि त्याच्यामध्ये हे 8 पार्ट आहेत. म्हणून परफेक्ट नॉर्थ तुमचं घरातलं काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा नॉर्थ चुकला तर तुमचं पूर्ण वास्तूच चुकतं. कारण मी म्हणते की वेस्ट दिशा ही चांगली आहे, पण तुम्ही थोडंसं तुमचं नॉर्थ काढायला चुकलात तर तुम्ही ज्याला वेस्ट समजता आहात ते वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट असू शकतं. आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट ही जी दिशा आहे ही डिप्रेशनची दिशा आहे. इथे झोपायला नको. इथे जर कंटिन्युअसली एखादा स्टुडंट झोपत असेल कंटिन्युअसली 1.5-2 वर्षापासून तर तो अननेसेसरी डिप्रेशन मध्ये जाईल. आणि असे केसेस आहेत, माझे झाले आहेत, प्रूफ आहेत.
बर तिथे झोपायला नको. म्हणजे कळणार पण नाही त्याला, स्वतःला कळणार नाही की मी का डिप्रेस होत आहे, मला का डिप्रेशन येत आहे. बापरे, म्हणजे हे खूप टेक्निकल आहे आणि हे टेक्निकल आहे. करून देत. ऍक्च्युली काय होतं आहे की युट्यूबवर म्हणाल, युट्यूब जेव्हापासून आलाय की बरेच जण काय करतात, बघतात अच्छा हे असंच आहे. नॉलेज, अर्धवट नॉलेज कधी पण हे हार्मफुल आहे. राईट. आणि मग तुम्हाला वाटतं हा मग मी वेस्टला हे ठेवते, मग माझं साऊथ ईस्टला किचन आहे, मी इथे रेड ठेवते. पण ते परफेक्ट आहे का, तुम्ही बघितलं आहे का, ती नॉर्थ दिशा तुम्ही परफेक्ट काढली आहे का. फक्त घरात मी उभी राहिली आणि ही नॉर्थ, ही साऊथ, ही ईस्ट असं होत नाही. तुम्हाला तुमच्या घरचा परफेक्ट मॅप लागतो, इंच टू इंचचा. मग त्याच्यावर तुम्ही ग्रीड करायची आहे. बर. आणि त्याच्यावर मग तुम्ही ब्रह्मतत्वात बघायचं आहे की तुमचं ब्रह्मतत्व कुठे आहे.